मंडळी गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम निवृत्तीनाथ महाराज की जय. विश्वाचे तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू निवृत्तीनाथ महाराजांचा हा पायी पालखी सोहळा, या सोहळ्याची परंपरा 185 वर्षाची आहे आणि हा सोहळा परंपरेचा आहे. मी प्रमुख बेलापूरकर महाराज, गावरे महाराज, जैन महाराज, गोसावी पूजाधिकारी असे आम्ही 3 जण मानकरी या ठिकाणी परंपरेची सेवा करतोय. त्याचबरोबर संस्थान अध्यक्ष, विश्वस्त मंडळ, त्याचबरोबर सुविधा शासनाच्या, आरोग्य विभागाच्या, पाणी पुरवठ्याच्या या ठिकाणी भरपूर सोहळ्यामध्ये आहेत. यावर्षी अनंत अशा प्रकारे पब्लिक वाढलेलं आहे. दुप्पट तिप्पट पब्लिक झालेलं आहे. आता नगरपासून आणखी तिप्पट पब्लिक. किती वारकरी असतील आपल्याकडे? 40,000 लोक, 40,000 आणि पुढे अजून वाढतील. तर असा हा समाज वाढत एकूण 52 दिंड्या झाल्या, 52-55 दिंड्या आहेत. आणि हा सोहळा आता पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे. नाशिकवरून निघून हा काल रात्री पारेगाव नगर जिल्ह्यात आम्ही आलो. त्याचबरोबर राजुरी, बेलापूर, नगरला 2 दिवस नगरला समाधी सोहळा होतोय निवृत्तीनाथ महाराजांचा. परंपरेने तिथंच होतो. नंतर कर्जत, मिरजगाव आणि या मार्गे कर्जत मार्गे, करमाळा मार्गे पंढरपूरला पालखी आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात पोचेल. फक्त शासनाला एकच विनंती आहे की जसे माऊलीच्या तुकोबारायांच्या सोहळ्याला राजमार्ग झाले, तसा निवृत्तीनाथ महाराज ज्या रस्त्याने जातात तो राजमार्ग व्हावा ही माझी शासनाकडे विनंती आहे. आणि परतीच्याही प्रवासामध्ये काही ठिकाणी आम्हाला रस्ता खराब आहे, तोही शासनाने त्या ठिकाणी जीवरपर्यंत, रोडला लागेपर्यंत आम्हाला तेही रस्ते करून द्यावे ही शासनाकडे आम्ही मागणी करतो. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काल पारेगाव येथे 4:30 वाजता तिचं आगमन झालं. नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं आणि रात्री मुक्काम होता त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला. आज रोजी काकडवाडीमध्ये आता 9 वाजता पालखी आली. सर्व नागरिकांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आणि मागे 3 वर्षापासून म्हणजे 23, 24, 25 असे 3 वर्ष मला सेवा करण्याचा मौका भेटला. त्याबद्दल मी माऊलीचा खूप खूप धन्यवाद. आणि सर्व नागरिकांना माझ्यातर्फे, सर्व वारकऱ्यांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे व माझ्या पुरुषांतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. आज आपण या पारेगाववरनं आपण काकडवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. सर्व गावकऱ्यांनी अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे. त्यामध्ये आमचे सरपंच असतील, सर्व टीम असेल, ही वारकऱ्यांची दरवर्षी सेवा करत असतात. वारीमध्ये सर्व व्यवस्था होते, पण अन्नदानाची जी व्यवस्था आहे ना, अन्नदानाचं प्रत्येक अन्नदान प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करणं जरा जिकरीचं होतं. पण ही संपूर्ण नवयुवक तरुण मंडळी, तसंच सरपंच किंवा सर्व व्यवस्थापक असतील, त्यांचे मनापासून मी आभार मानतो. निवृत्तीनाथ महाराज समाज संस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी पदार्पण झालं आणि त्याही ठिकाणी मोठ्या उत्साहात काल भव्य दिव्य असं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. आणि आज सकाळच्या न्याहारीसाठी आज काकडवाडी या ठिकाणी दिंडी पोहोचलेली आहे आणि सर्व भाविकांची व्यवस्थितपणे या ठिकाणी सुविधा व्हावी आणि त्यांना व्यवस्थित महाप्रसाद मिळावा ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे. आणि सकाळी आंघोळीची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, सगळ्याच गोष्टींची या ठिकाणी पूर्तता करून त्या पायी दिंडी सोहळ्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करून आज वारकऱ्यांना या ठिकाणी आमटी आणि भाकरीचा या ठिकाणी महाप्रसाद मिळतोय. मोठ्या आनंदानं ते वारकरी भाविक या ठिकाणी महाप्रसाद सेवन करत आहे. तरी मी काकडवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत करतो आणि शासनाला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी परत विनंती करतो का ज्या ठिकाणी रस्त्याची अपूर्तता आहे त्या ठिकाणी शासनाने तो रस्ता पूर्ण करून त्याला राजमार्गाचं स्वरूप द्यावं अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो. आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आमच्या काकडवाडी गावामध्ये विश्वास गुरु
स्वामी निवृत्तीदाता निवृत्तीनाथ दादांची पालखीचं आगमन झालेलं आहे. पालखीचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. आमच्या या काकडवाडी गावची परंपरा 185 वर्षापासून आज या आमच्या काकडवाडीतून या दिंडीसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. बाकी आमटीचा सुंदर असा प्रसाद या ठिकाणी वारकऱ्यांना दिला जातो. आणि आमची ही परंपरा 185 वर्षापूर्वीची परंपरा मागील आमच्या ग्रामस्थांनी आतापर्यंत टिकून ठेवली. आताही आमच्या गावचे सर्व सरपंच असतील, सदस्य असतील, सर्व वारकरी असतील, भजनी मंडळ असतील, या ठिकाणी या पालखीचं स्वागतासाठी भजनी मंडळ सामोरे जाते आणि या ठिकाणी भोजनाची सुंदर अशी व्यवस्था केली जाते. आणि हीच परंपरा अशीच सद्गुरू निवृत्तीनाथ दादांची पालखी आमच्या गावात परंपरेनं कायमस्वरूपी येत राहावी यासाठी लागणाऱ्या सुविधा असतील, आरोग्य सेवा असेल, पाण्याची सेवा असेल, मंडपाची सेवा असेल, सर्व आमचे ग्रामस्थ यासाठी करण्यासाठी तयार आहेत. आणि ही सेवा आम्ही जरूर इथून पुढेही अशी चालू ठेवू अशी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.